कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सर्वच मान्यवरांचं ब्रह्मनाथ विद्या मंदिर पारुंडीच्या वतीनं सहर्ष स्वागत। आणि या लोककलेचे विविध प्रकार आपण नेहमी पाहतो। या लोककलेपैकी एक कला म्हणजे नंदीवाला। या गीतामधून शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न त्या भोलानाथला विचारत आहेत। आपल्या समोर सुंदर असं एक बालगीत सादर होत आहे। सादर करणार आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुंडेचे इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आणि गीताचे बोल आहेत सांग सांग भोलानाथ। गीताचे बोल आहेत सांग 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 भोलानाथ 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 भोलानाथ। एक सुंदर असं गणेश गीत, गीताचे नाव आहे आमच्या पप्पांनी गणपती आणला आणि सादर करणार आहेत इयत्ता पहिलीचे विद्यार्थी। एक सुंदर गणेश गीत आपल्या समोर सादर होत आहे आमच्या पप्पांनी गणपती। मराठी सौंदर्याची, मराठी ऐश्वर्याची, मराठी अस्मितेची साक्षात बावनखनी प्रतिभाच ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर थिरकायला लावणारी म्हणजे लावणी। शृंगाराचा साज केला ताल माझ्या पायी ग, शृंगाराचा साज केला ताल माझ्या पायी ग, संगतीला डब तुंतुन आणि रुपेरी रात्र ग, आणि रुपेरी रात्र ग। शृंगाराचा साज केला ताल माझ्या पायी ग, संगतीला डब तुंतुन आणि रुपेरी रात्र ग। सुंदर अशी लावणी या ठिकाणी आपल्या समोर सादर होणार आहे आणि ही लावणी सादर करणार आहे इयत्ता तिसरी व चौथीतील मुली। लावणीचे बोल आहेत फुलवंती। आपल्या समोर सादर होत आहे एक शिवगीत सादर करणार आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुंडे इयत्ता चौथीचे विद्यार्थी। हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावर खांब फुटला, मुघलांच्या कपाळावर खांब फुटला। मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी। मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी। शोभा तुम्ही जर अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावर भगवाच टिळा लावला असता। असं शिवरायांचं गुणगान गाणार गीत आपल्या समोर सादर होत आहे। सादर करत आहेत इयत्ता चौथीचे विद्यार्थी। गीताचे बोल आहे एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर। सादर करत आहे इयत्ता चौथीचे विद्यार्थी।